पुण्याच्या हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्या प्रकरणात आरोपींच्या बँक खात्यांचा तपशील तपासणार, तर मोहिनी वाघची येरवाडा कारागृहात रवानगी। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। पिंपरी चिंचवडमध्ये थकबाकी असलेल्या 128 मालमत्ता सील, महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाची कारवाई, कर भरणा करण्याचं पालिकेचं आवाहन। शालेय सहलींसाठी एसटी बसेसला भरघोस प्रतिसाद, शालेय सहलींमधून एसटी विभागाच्या पिंपरी चिंचवड डेपोला 24 लाखांचा महसूल, नोव्हेंबर ते जानेवारीत 167 बस बुकिंग्स। पुण्याच्या भोर तालुक्यातील 780 ग्रामपंचायत आणि गावस्तरीय समिती सदस्यांना जलसाक्षरता प्रशिक्षण, पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेबाबत मार्गदर्शन। 17 डिसेंबरला सुरू झालेल्या प्रशिक्षणाची 2 जानेवारीला होणार सांगता। आमदार सुरेश भोळे आणि खासदार स्मिता वाघ यांनी बैठक घेतली, विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ, पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। 31ला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर टायगर आणि लायन्स पॉइंट आज उद्या पर्यटकांसाठी बंद, पोलिसांचा बंदोबस्त तैनात, तर लेण्यांसह गडांवर दारू पिण्यास मनाई। पुण्याच्या डेक्कन आणि छावणी भागात आज वाहतुकीत बदल, नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा निर्णय। पुण्याच्या भोरमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर, धुडगूस घालणाऱ्या अतिउत्साही नागरिकांवर पोलिसांची करडी नजर। पुण्यात 31च्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त, 3000 पोलीस तैनात राहणार, दारू पिऊन गोंधळ घातल्यास कारवाई होणार। मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास किंवा रस्त्यावर गोंधळ घातल्यास थेट कोठडीत रवानगी, 31 निमित्त नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांचा इशारा, नागपूर शहरात येणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी। 31चा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गर्दी, महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि गोवा राज्यातूनही पर्यटक दाखल। रत्नागिरीत 31च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस सज्ज, समुद्रकिनारी गाडी नेण्यास अटकाव, तर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केल्याची पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णींची माहिती। साताऱ्याच्या शिवसागर जलाशयावर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी, वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंगच्या माध्यमातून पर्यटकांकडून बोटिंगचा आनंद। तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल, आजपासून 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी महोत्सव, महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेत बदल, मंदिर प्रशासनाचा निर्णय। सप्तशृंगी गडावरील देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातर्फे पोलिसांचा कडक बंदोबस्त, राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रिय, भरारी पथकांची नियुक्ती। ठाणे महापालिकेच्या डास प्रतिबंधाच्या नियमास गृहसंस्थांचा विरोध, गृहसंस्थांची कारवाईला सामोरं जाण्याची तयारी, गृहसंकुलात डासांच्या अळ्या सापडल्यास दंड भरावा लागणार, ठाणे महापालिकेचं परिपत्रक। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बेस्टतर्फे आज अतिरिक्त बस फेऱ्या चालवण्यात येणार, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टचा निर्णय। नववर्षात कोकण रेल्वेवरील नागपूर मडगाव विशेष गाडीच्या सेवेत वाढ, या विशेष गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार। 31 डिसेंबरला रेल्वेची तिकीट आरक्षण प्रणाली रात्री 2 तास बंद राहणार, प्रवाशांना अडचण होण्याची शक्यता। पुण्यातील नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोच्या दरात घसरण, घसरलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादकांची चिंता वाढली। पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं, अचानक झालेल्या पावसामुळे शेतीचं नुकसान, बळीराजा चिंतेत। जळगावच्या बोदवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळीमुळे मका, हरभरा पिकांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा आणि गहू पीक धोक्यात, कांदा पिकाच्या वाढीवर परिणाम, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा फवारणी करण्याची वेळ। राज्यातील हवामानात येत्या 24 तासात मोठे बदल होणार, अवकाळीच्या हजेरीनंतर आता थंडी पुन्हा परतणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। उत्तर भारतात जम्मू काश्मीर वगळता इतरत्र थंडी कमी झाली, ढगाळ वातावरणामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात थंडीचा प्रभाव कमी। मुंबईच्या तापमानात वाढ, पारा 34 अंशांवर पुढील 2 ते 3 दिवस तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता।
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लाभार्थी घरकुल अनुदानापासून वंचित, तातडीनं घरकुल योजनेचं अनुदान देण्याची लाभार्थ्यांची मागणी. नंदुरबार शहरात विक्रेत्यांना पालिका प्रशासनाच्या नोटीस, स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात नेटवर्क अभावी ऑनलाईन कामं रखडली, अनेक योजनांपासून नागरिक वंचित. परभणीत राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन संपन्न, आमदार रत्नाकर गुट्टेंच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन.